नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। चिंचावड येथे झालेल्या ग्रामसभेत गावालगत प्रस्तावित असलेल्या पोल्ट्री फार्मच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। ग्रामसभेच्या सुरुवातीला घरकुलाचा विषय घेण्यात आला। त्यानंतर पोल्ट्री फार्मचा विषय चर्चेला येताच अनेक ग्रामस्थांनी एकत्रितपणे विरोध दर्शवत प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्या प्रशासनासमोर मांडल्या। प्रस्तावित पोल्ट्री फार्मच्या परिसरापासून काही अंतरावर आदिवासी वस्ती, मंदिर तसेच गावाची वस्ती असून जवळच शाळाही असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले। पोल्ट्री फार्म सुरू झाल्यानंतर कोंबड्यांची विष्ठा, कचरा, दुर्गंधी तसेच इतर टाकाऊ पदार्थांमुळे परिसरातील स्वच्छता, पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली। ग्रामसभेत लहान मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही विशेष गांभीर्याने उपस्थित करण्यात आला। शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा त्रास होण्याची शक्यता आहे। तसेच पोल्ट्री फार्ममधील कचरा किंवा अवशेष परिसरात टाकले गेल्यास भटक्या कुत्र्यांचा वावर वाढू शकतो आणि त्यातून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली। गावाच्या अगदी जवळ अशा प्रकारचा प्रकल्प उभारण्यापूर्वी संबंधित सर्व नियम, परवानग्या आणि सुरक्षिततेच्या निकषांची काटेकोरपणे तपासणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का, जागेची निवड नियमांनुसार आहे का, गाव, शाळा, मंदिर व वस्तीपासूनचे अंतर योग्य आहे का याची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करावी अशी ग्रामस्थांची भूमिका होती। यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या आक्षेपांची दखल घेतली। प्रकल्पासंदर्भात अनधिकृत काम आढळल्यास सरपंचांच्या माध्यमातून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले। या आश्वासनानंतर ग्रामसभेतील वातावरण काही प्रमाणात शांत झाले। मात्र केवळ आश्वासनावर समाधान न मानता प्रत्यक्ष पाहणी आणि कागदपत्रांची तपासणी करावी अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे। पोल्ट्री फार्मच्या परवानग्या, जागेची स्थिती, गाव व शाळेपासूनचे अंतर, कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था तसेच पर्यावरण आणि आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम यांची संबंधित विभागांनी तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली। ग्रामसभेत अनेक ग्रामस्थांनी आपली मते मांडत गावकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी केली। गावाच्या भविष्यातील आरोग्य, पर्यावरण आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। दरम्यान चिंचावडमधील प्रस्तावित पोल्ट्री फार्मचा मुद्दा आता प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीवर अवलंबून आहे आणि ग्रामसभेतून प्रकल्पाविरोधातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध स्पष्ट झाला आहे। प्रशासन प्रत्यक्ष पाहणी करून कोणती भूमिका घेते याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। त्या एनओसी संदर्भात हा 1 वर्षापूर्वीचा विषय आहे। त्यावेळेस आम्ही कुठलीही त्यांना एनओसी दिलेली नाही। समोर सरपंच पण आहेत, मी ग्रामपंचायत अधिकारी, आमच्या स्वाक्षरीने त्यांना कुठली
NOC दिलेली नाही. तक्रार याचं असं म्हणणे, मग त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना पत्रव्यवहार पण केलेले आहे. त्याचं काम चालू आहे की बाबा तुझ्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते ग्रामपंचायतीला सादर करावे. अद्याप त्यांचे कुठलेही डॉक्युमेंट आलेले नाही. मग त्यामुळे लोकांचा रोष निर्माण झाला की ग्रामपंचायतीने एवढा पत्रव्यवहार करून तो माणूस तरी काम चालू आहे असं का. मग त्याचा उद्रेक झाला आजच्या ग्रामसभेमध्ये. त्यांनी तसं निवेदन दिलं. त्या निवेदनावर आम्ही चर्चा केली लोकांनी, आणि लोकांचं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायतीने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशाचा हा विषय आहे. ओके. आणि सदरील नाहरकत दाखल्याबद्दल 26 जानेवारी 2026ला हा पण विषय झाला की सदरील NOC दिलेली नाही किंवा म्हणजे ग्रामपंचायतच्या याला तो विषय झालेला होता, पण तो ठराव रद्द करण्यात आला असा सुद्धा 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये ठराव झाला, आणि त्याबद्दल त्याला पत्र पण दिलेले. परंतु त्याला कुठलीही NOC सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या स्वाक्षरीने दिलेली नाही. आधार सोनवणे, ग्रामपंचायत सरपंच. मला एवढं म्हणणं आहे ते कोंबडी फार्म यावायला नको. आम्ही शेजार वस्ती शेजार पाजार मळा कुठे असे बाबांनी का असे 2-3 वस्त्या असे शाळा असे त्याही त्रास होईना ते कोणी जबाबदारी घ्यावा हे आमनं म्हणणं आहे. एवढं आमले ती कोंबडी फार्मासाठी यावायला नको एवढं आमले बोलणं दुसरं काही नाही. बंद झाली पाहिजे फक्त कोंबडी फार्म.